नमस्कार. आज आपण या ठिकाणी ग्रामपंचायत इलेक्शनसाठी लागणारे मतदार यादीचं मोबाईल ॲप्लिकेशनचं सॉफ्टवेअर या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. सर्वप्रथम स्क्रीनवर दिसणारं व्हीनस नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे आपलं. त्याच्यावरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम वरती तुमच्या जी काही ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीचं नाव असेल, जसं की ते आहे जयशंकर पॅनल अंतापूर निवडणूक 2022. तसंच इथे तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव असेल, इथे तुमच्या ग्रामपंचायतीचं नेम आणि हा जो काही खाली तुम्हाला बॅनर इमेज दिसतोय हा तुमच्या वार्डाचा असेल किंवा तुमचं जे काही पॅनल असेल त्या पॅनलचा बॅनर इमेज या ठिकाणी तुम्हाला टाकून मिळणार आहे. खाली स्टार्ट बटन दिलेलं आहे, तर स्टार्ट बटनवर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर दिसतंय मास्टर लिस्ट, सर्च, अपडेट, बॅकअप, समरी, कॉन्टॅक्ट आणि माय लिस्ट. तर आपल्याला इथे फक्त मास्टर लिस्ट आणि सर्च हे दोनच ऑप्शन आपल्या उपयोगाचे आहेत. सर्वप्रथम आपण बघूया मास्टर लिस्टमध्ये काय आहे. मास्टर लिस्टमध्ये आडनावानुसार डुप्लिकेट नावे, पत्त्यानुसार, प्रभागनुसार, रंगानुसार, अल्फाबेटनुसार, जन्मतारीखनुसार, मोबाईल नंबरनुसार आणि जातीनुसार अशा याद्या ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या वार्डमध्ये असणाऱ्या लोकांचे आडनावानुसार नावे, डुप्लिकेट नावे, पत्त्यानुसार, प्रभागानुसार अशा पद्धतीचं याद्यांचं इथे लिस्टिंग केलेलं आहे. आपण एक बघूया आडनावानुसार. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. बघा अधतिरे 1, अहिरे 154. म्हणजे तुमच्या वार्डमध्ये असणाऱ्या लोकांचे आडनावावाईज तुम्हाला या ठिकाणी यादी मिळणार आहे. इथे बघू शकता तुम्ही बोरसे 228 आहेत. कोणते कोण बोरसे 228 आहेत त्याच्यावरती क्लिक करा. ते 228 लोक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला जो कोणी बोरसे पाहिजे असेल त्याचं इथे नाव टाकून तुम्ही त्याचं नाव या ठिकाणी शोधू शकता. जसं मी इथे टाकलं इंदुबाई, सर्च केलं बोरसे इंदुबाई दादाजी. आता इथे इंदुबाई 4 आलेले आहेत. याच्यात मला जो पाहिजे आहे त्याच्यावरती मी क्लिक करणार आहे. मला पाहिजे बोरसे इंदुबाई दादाजी. मी याच्यावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर त्या मतदाराची पूर्ण डिटेल या ठिकाणी दिसते. बघा सगळ्यात पहिले सिरियल नंबर, वार्ड नंबर, त्याचं जेंडर, त्याचं एज, त्याचा बूथ नंबर, त्याचा बूथचा ॲड्रेस, त्याचं नाव, त्याचा स्वतःचा ॲड्रेस म्हणजे तो कुठल्या पत्त्यावर राहतोय, त्याचा वोटर आय डी, ही पूर्ण डिटेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि हा मेसेज जर त्याला आपल्याला पाठवायचा असेल तर इथे त्याचा मोबाईल नंबर टाकून आपण त्याला SMS पाठवू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपण इथे एखादा नंबर टाकला आणि सेंड SMS ह्याच्यावरती क्लिक केलं. आता बघा पुढे एक पॅनल ओपन झालेलं आहे. इथे 2 पद्धतीचे SMS आपल्याला पाठवता येतात. सगळ्यात पहिले सेंड ऑन अ व्हॉट्सअप आणि सेंड SMS. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपला पाठवायचं असेल तर व्हॉट्सअपला पाठवू शकतात. टेक्स्ट पाठवायचं असेल तर टेक्स्ट पण या ठिकाणी तुम्ही पाठवू शकतात. आपण बघूया सेंड ऑन अ व्हॉट्सअप. सेंड ऑन अ व्हॉट्सअपला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या कोणाला पाठवायचा आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि त्याला तो SMS सेंड करा. हे बघा सेंड. ह्या अशा पद्धतीचा SMS या ठिकाणी सेंड होणार आहे. सगळ्यात वरती तुमचा जो काही बॅनर इमेज असेल तो बॅनर इमेज, खाली त्याचा सिरियल नंबर, त्याचा वॉर्ड नंबर, त्याचा बूथ नंबर, त्या मतदाराचं नाव, त्याचं कुठल्या केंद्रावर मतदान आहे, त्याचा ID क्रमांक आणि उमेदवाराचं नाव आणि त्याच्या निशाणीचं नाव, मतदानाचा दिनांक आणि वेळ यांना प्रचंड मतांनी विजय करा असा व्हॉट्सअपला SMS समोर त्या मतदाराला सेंड होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया सेंड SMS. इथं सेंड SMS वर क्लिक केलं की तो SMS त्या मतदाराला सेंड होणार आहे. इथे त्याचा मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. समजा इथे आपण टाकला 7276 5162. ठीक आहे. जो काय असेल ते त्या मतदाराचा नंबर असेल तो आणि ते सेंड. हे बघा अशा पद्धतीने टेक्स्ट मेसेज पण या ठिकाणी सेंड होतोय. बघू शकता तुम्ही. अगेन इथे सिरियल नंबर, वॉर्ड नंबर वगैरे वगैरे, मतदानाचा दिनांक आणि वेळ यांना प्रचंड मतांनी विजय करा. म्हणजे थोडक्यात व्हॉट्सअप आणि फेसबुक ह्या दोघांमध्ये काय फरक आहे की व्हॉट्सअपला इमेज सेंड होते आणि टेक्स्ट मेसेजला इमेज सेंड होत नाही. ठीक आहे. हा झाला मेसेजिंगचा पार्ट. त्याच्यानंतर तुम्हाला जर ह्या मतदाराची स्लिप पाहिजे असेल प्रिंट काढून तर इथे जस्ट प्रिंट ह्या बटनवर क्लिक करा. प्रिंट ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक ब्लूटूथ प्रिंटर आहे. त्या ब्लूटूथ प्रिंटरला कनेक्ट करून ते ब्लूटूथ प्रिंटरमधनं आपल्याला त्या मतदाराची प्रिंट या ठिकाणी हे बघा या अशा पद्धतीने आपल्याला ती प्रिंट मिळणार आहे. हे तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले आहे त्याची निशाणी, बरोबर. निशाणीचे जे काही चिन्ह असेल ते चिन्ह,
अनुक्रमांक, उमेदवाराचं नाव, त्याच्यानंतर त्याचं वय असेल, त्याचं जेंडर असेल, ID कार्ड असेल, प्रभाग क्रमांक, बूथ नंबर आणि मतदानाचा ॲड्रेस. ह्या अशा पद्धतीने तुम्हाला त्याची मतदाराची स्लिप पण या ठिकाणी काढू शकतात ब्लूटूथ प्रिंटर कनेक्ट करून. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला पुढे त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही फॅसिलिटी आहेत त्या या ठिकाणी बघायच्यात. स्टार्टमध्ये गेलो, मास्टर लिस्ट, डुप्लिकेट नावे म्हणजे त्या वार्डामध्ये असणाऱ्या लोकांचे दुबार मतदार कोण कोण आहेत त्यांची लिस्टिंग या ठिकाणी दिलेली आहे. हे बघा, गवळी भावना 2 ठिकाणी आहेत. जे काही असे 2-3 नावं असतात काही काही मतदारांचे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. पत्त्यानुसार, हे बघा, पत्त्यानुसार अंतापूर म्हणजे असे जे काही कोणाचं शिवाजीनगर असेल, गांधीनगर असेल, वरची आळी, खालची आळी, कुठल्या आळीत किती लोक राहतात, कुठल्या नगरमध्ये किती लोक राहतात, त्या पद्धतीचं लिस्टिंग या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा आहे प्रभागानुसार. समजा एक ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीमध्ये 3, 4, 5 असे प्रभाग असतात आणि त्या एका प्रभागमध्ये 1, 2 बूथ असतात. बरोबर. जसे की हे अंतापूर ग्रामपंचायत आहे, इथे टोटल 5 वार्ड आहेत. पहिल्या वार्डमध्ये 706 लोक आहेत. हे बघा, त्याच्यात एक बूथ आहे, जिल्हा परिषद शाळा अंतापूर 706. मग हे 706 लोक कोण कोण आहेत ते या ठिकाणी तुम्हाला हे 706 लोक बघू शकता. मग याच्यातून तुम्हाला जो पाहिजे असेल त्याचं नाव इथे टाकायचं आणि त्याचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला त्याची डिटेल इथे बघायला मिळेल. जसं मी टाकलं इथे किरण आणि सर्च. हे बघा, इतके सगळे किरण आले. मग याच्यात मला जो किरण पाहिजे त्याच्यावरती क्लिक करेल. अगेन पुन्हा त्याची पूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याला SMS पाठवू शकता वगैरे वगैरे. ठीक आहे. तसंच ह्या अशा पद्धतीने तुम्हाला ज्या वार्डाची माहिती बघायची असेल त्या वार्डाची माहिती तुम्ही या ठिकाणी प्रभागानुसार या लिस्टमध्ये जाऊन बघू शकतात. तसेच रंगानुसार, अल्फाबेटनुसार Aची सिरियल, Bची सिरियल, AR नावाने किती लोक आहेत, B नावाने किती आहेत, C नावाने किती आहेत, G नावाने किती आहेत, या ठिकाणी असे दिलेले आहेत. बघा, हे गवळी, घरटे, गवळी, बरोबर, गायकवाड, या अशा पद्धतीचे या ठिकाणी लिस्टिंग झालेले आहे. घरटे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जे दिलेलं आहे रंगानुसार, जन्मतारीखनुसार, मोबाईल नंबरनुसार आणि जातीनुसार, ह्या 4 फील्ड ह्या तुम्हाला तिथे फिल्ड करायच्या आहेत आणि तुम्हाला त्याची एक समरी पण मिळणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक बघूया. सर्चमध्ये जातो, बोरसे इंदुबाई दादाजी, बरोबर, तिचा मोबाईल नंबर आपण इथे या ठिकाणी टाकला. त्याचा कलर कोड इथे दिलेला आहे. आता कलर कोड म्हणजे काय, म्हणजे हे ज्या काही बोरसे इंदुबाई आहेत ह्या माझ्या फिक्स मतदार आहेत. जर फिक्स असतील तर त्यांना ग्रीन करा, अपोजिट असतील तर त्यांना रेड करा, आणि मला डाऊटफुल आहे, मला मतदान करणार आहेत की नाही करणार आहेत तर त्याला स्काय ब्ल्यू करा. मला माहीतच नाही आहे कोण आहेत त्यांना अननोन करा, किंवा मी ओळखतो पण ते मला मतदान करणार आहेत की नाही करणार त्यांना नोन करा. अशा ठिकाणी हे कलर कोडिंग आपल्या सर्वेसाठी या ठिकाणी आपण दिलेलं आहे. तर मी याला इथे फिक्स करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांची कास्ट या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. जी काही कास्ट असेल ती कास्ट इथे सेट करा. जसं मी टाकलं इथे ओपन, आणि एडिट करा. एडिट केल्यानंतर तो डेटा सेव्ह होणार आहे. बघा, या ठिकाणी त्यांना अशा पद्धतीचं ग्रीन कलर आलेला आहे. मग आता हे आपल्याला मास्टर लिस्टमध्ये गेल्यावर इथे दिलेलं बघा रंगानुसार. मग इथे तुमची लिस्टिंग तयार झालेली राहील. ग्रीन, रेड, स्काय ब्ल्यू वगैरे वगैरे. म्हणजे तुमचे ग्रीन म्हणजे फिक्स मतदार किती आहे, रेड म्हणजे तुमचे अपोजिट मतदार किती आहे. जर मी ते ग्रीनवर क्लिक केलं की त्या बोरसे इंदुबाई दादाजी अशा जेवढे काही तुमचे फिक्स मतदार आहेत त्यांची लिस्टिंग या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तसंच मोबाईल नंबरनुसार मध्ये जा. बघा, आपण एकाच व्यक्तीचा नंबर टाकलेला आहे, ती व्यक्ती या ठिकाणी आपल्याला दिसली आहे. तसेच जातीनुसार मध्ये जा. आपण एकाच व्यक्तीची एक जात या ठिकाणी सेट केली होती, म्हणून ती आपल्याला या ठिकाणी ओपन 1 बोरसे इंदुबाई दादाजी या ठिकाणी आपल्याला असं दिसत आहे. ह्या अशा पद्धतीचं हे आपलं मोबाईल ॲप्लिकेशन आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर शेअर केलेला आहे, त्याच्यावरती संपर्क करा. नक्कीच मी तुम्हाला हे ॲप्लिकेशन तुमच्या ग्रामपंचायतीचं बनवून मी तुम्हाला देईन. धन्यवाद.